जय शिवराय भावांनो. तर आम्ही जाणार आहे आज शिर्डीला. तर आमच्यासोबत आहेत कुणाल, करण, अथर्व आणि प्रेम आहे. प्रेमचे एक मित्र आहे आणि दोघं जण जाणार आहे. म्हणजे आम्ही आमच्या 2 गाड्या जाणार आहे, स्प्लेंडर आणि डिलक्स. तर जाता आता खूप मजा येणार आहे. तुम्ही फक्त शेवटपर्यंत सोबत राहा. तो भावांनो, तर आम्ही चाललो आहे आता शिर्डीला. करूनच्या पुढं आलेलो आहे. प्रेम आहे, करण आहे, मी आणि अथर्व आणि कुणाल. स्प्लेंडर आहे आणि डिलक्स आहे. डायरेक्ट तुफान चालले का तर तुफान वाटते यार. तर आता आम्ही आलोय पेट्रोल टाकायला. तर पेट्रोल वगैरे थोडं टाकू, लगेच निघू. कसं झापूक झुपूक. तर गाडीचं थोडा काटा बिटा फुल करून घेऊ. किती पहिले असेल 2-1 लिटर. किती टाकायला? 350. कुणी कुठे गेलं? कितीचं टाकायला रे बडे? कोळकुळा बाईक नको का उतरून राहायला. भावळा आपला दिसायला पाहिजे आहे म्हणून त्याच्यात. अच्छा. सो भावांनो, तर आता आम्ही 350 पेट्रोल टाकलंय आणि कुणाला म्हटलंय पेट्रोल टाकतो. कुणाला म्हटलंय तर लातूरला पेट्रोल टाकतो. आता डायरेक्ट लातूरला थांबू. कुठं लातूरला? हे बघ रनिंग. सो भावांना आत्ता यांना पेट्रोल टाकलंय. कितीच टाकलं भाऊ पेट्रोल? कितीच टाकलं भाऊ कुणाल भाऊ पेट्रोल? पाहू द्या काटा बिटा पाहू. पुरी टाकी खाली होती, अर्धा काटा उठला. आता डायरेक्ट अर्धा काटा उठला आणि आता भाऊ डायरेक्ट कुठं चालले? भाऊ आपण शिर्डीला. भाऊ आम्ही डायरेक्ट चाललो आता जापान. शिर्डी जाणार हो. शिर्डीवरून दर्शन करून वापिस घरी. वापस घरी. कारण भाऊ काय म्हणता? करण भाऊ काय म्हणते हो तुम्ही? काय म्हणताय का? चाललो जायचं आम्ही. बस विषय संपला. आणि भाऊचा बड्डे आज. भाऊला सगळ्यांनी विश करा. काय म्हणतो भाऊ अजून? भाऊ आयटमला बोलायला आता. चला चला काढायले आता गाडी. सगळे गाडी काढू लागले आता. आणि चलो डबल. आता त्यांना पेट्रोल टाकलं इथं साई शंकर पेट्रोलियम म्हणून. चला बाईकला चलो. तर आता पण पडायलाच नाही. आमचा हायवे ड्रायव्हरला डायरेक्ट गाडी एकदम खाली नुसतं चलन दो. तो भावांनो, तर आता आम्ही आलोय लातूरमध्ये. लातूरमध्ये यांचं चालू आहे. यांचं काय काय खर्च पाणी टपरी टुपरीवर चिप्स वगैरे. आमचं काय सांगणार आहे? आमचं काही नाही. आम्ही फक्त बसतो. आम्ही शरीफ माणसं. आम्ही शरीफ माणसं आहे. काय भाई आता पुढचं काय विषय? आता जायचं भाऊ आपल्याला शिर्डीला. डायरेक्ट पुढे थांबायचं नाही. स्टॉप होतं तर बडे थोडं फोटो वगैरे काढायला थांबायचं. आपल्याला उशीर तर झाला आहे. तर आता बघू शकता तुम्ही किती वाजले तुम्हाला दाखवतो. आता डायरेक्ट 11 वाजून 2 मिनटं झाले. 11 वाजून 2 मिनटं. तर आम्हाला अजून 1.5 घंटे द्यायचं. 1-1.5 तास लागणार जाईल. चला जाऊ दे. जेवढं लागेल तेवढा काही शिर्डीला. तुम्ही पण या आणि सगळे जाऊ आपण. डबल एक जाऊ. सो हे बघा. चला भेटूया नंतर थोड्याच वेळात.
अरे पप्पी हे बघा पाटील आपला आहे आणि आमची चालते डायरेक्ट 500 स्पीडला. किती 500 स्पीडला? रोडले खराब आहे भाऊ इकडचे. तुम्ही येत असाल तो आवडतो तर बघा कुणाला. हे बघा तो बघा काली बिडे काय काय म्हणला तर बुंदो की त्याला. हा शिर्डीला. भावांनो तर आता आम्ही इथं थोडा स्टॉप घेतलेला आहे. मधातून जायचं इथं. तर प्रेमाचं डायरेक्ट पाणी निघलंय प्रेमाच्या डोळ्यातून. आणि अथर्व काढून हातात आली ती कुणाला भाऊन कारवर टाकली ती भाई काय रिॲक्शन काय होतं अरे अप्पाचं तुम्हाला सांग. ते अरे आप्पाला माहिती आहे. काय झालं भाई अरे अप्पा काय केलं त्यानं? सांगा भाऊ तुम्हाला काय हातात आलं करम भाऊ तुला कसं वाटतंय? बरं वाटतंय बरं आहे ना कारण भाऊ म्हणजे काय, त्यांचे दादा दुखले म्हणून त्यांना बरं वाटतं. हॅलो कुठं आणतात काय बोलते पब्लिक? गाडी चालवायला आता वापस आम्हाला लग्न करायचंय मारायचं नाही जावाय. इकडे घाल मध्ये. तर आता माझा चाललंय प्रेमच्या अंकलच्या घरी. माझा चाललंय प्रेमच्या अंकलच्या घरी. तिथूनच आम्हाला आमचा एक मित्र भेटलाय. आणि एक भाऊ चालला होता कुठं रोडावर तरी त्याच्या आयटमला घेऊन. सो भावांनो तर प्रेमच्या शेतात आलेलो आहे आम्ही आता. तर इकडून डायरेक्ट त्याच्या अंकलच्या घरी आणि अंकलच्या घरून डायरेक्ट शिर्डी. तर त्याचं शेत दाखवतो आणि त्या विहीर दाखवतो. विहिरीचं पूर्ण पाणी नितळ आहे आणि त्याच्या मक्का लावलेली पुरी 3 एकर आहे पुरं आणि सोलार आहे. एवढा टाइम लागते त्यांना यायला. तो भावांनो तर पुन्हा भाऊची गाडी पंक्चर झाली आहे. तर पुन्हा भाऊ दाखवतो तुम्हाला कसं आहे. तरी अजून आमच्या याच्यातले चुळबुळ आहे. आम्ही अजून फास्टच घेतो गाडी. बाई कस का झाली भाऊ गाडी पंक्चर? नाही भाऊ, आम्ही वाचतो होतो. जायची गाडी पंक्चर करतो. तर भावांनो गाडी पडत आणि डायरेक्ट गाडीचा टायर बसतो. अरे धावण्या प्रेमाचा चुलता होता तो.
पंक्चरची दुकान चालू आहे भाऊ. हा ओके आहे सामने. तर कुणाल भाऊला आता थोडं चांगलं वाटतंय की भाई पंक्चरची दुकान चालू आहे. तर आता काय जातं काय नाही बघूया. डायरेक्ट हाय पाय पंक्चर. तर तरी कुणाल भाऊ त्याच्या मशीनला सोडत नाही, तरी बोलतोय. त्याला माहिती आहे गाडी पंक्चर झाली तरी. मारा त्याची आयटम पुढे गेलं कोण येड जाय मामा. पुढे झोपलेला पंक्चर काढा का पंक्चर. तर काका थोडं जेवण करायले, तर थोडं 2-5 मिनिटं थांबूया आपण. आणि लपडे झाले यार, त्याच्यामुळे हव्या काहीच भरत नाही. मला माहिती त्याची गाडी पंक्चर झाली, तू गाडी चालवत होती. कोण आहे फोनवर पंकज का आला नंबर मार पैसे मारलं होतं, पंक्चर झाली. पुरं बसलंय रे तू होता ना रे भाऊ त्याच्यासोबत. तू सांग काय झालं विषय. भाऊ त्यांनी लय गड्डे गुड्डे कुदिले, त्याच्यामुळे झटका बसला, पुरी जावा गेली. ती गाडी तुला पैसे करेल तुला देतो बाबा. तर मग गाडी इकडं आणि तो का चालू रे भाऊ. प्रेमाने मान बसला. हो एकदा मा मित्र म्हणल्यावर का माहिती द्या तुम्हाला माहिती आहे पुऱ्या रावले आहे फुल पांगाडून मावती. मायचा तमाशाच तमाशा आहे काय. हा ट्यूबलेस टायर आहे त्याच्यामुळे पंक्चर होतं घडी घडी आहे ना. ट्यूबलेस टायर आहे भाई नाही काय त्याच्यामुळे घडी घडी पंक्चर होतं काय. मोदी वाती असन त्याच्यात. हा हा ते वाती चिमटे मारतात पाय त्याच्यामुळे घडी घडी पंक्चर चेंज करून टाकायचे पाटील. रिंग रिंग मध्ये फॉल्ट राहतो त्या रिंग बेंड आहे का बघून घ्या ना काय आवरून मला निघत असं ना कोणाला हा रिंग बेंड निघत असं ना. काय बघून घ्या ना तुम्ही. काय तुम्हाला वाटत असेल तर रिंग बेंड सांगून द्या आम्हाला. नाही नाही ते आपल्या शोरूम मध्ये करा ते direct. कुठे चिमटा बसलाय. चेक करून जा. नाही, ते काय झालं माहिती का? गाडीला घेऊन 15-20 तर मामाने आता ट्यूब खोललंय टायर. तर पंक्चर वगैरे दाखवून ट्यूबलेस टायर आहे म्हणे. ते रिंग राहते का? दिसतं डबल डबल हां आता 2-3 दिवस झाले तो बसले पाणी. वालपिंचा बघा बरं. इकडूनच पाणी होतं तिथं. हे काय काय? तर एखादं आहे वाटतं. तुला काय वाटतं रे भाई कशामुळे झालं. ते वाकी तिकडे काढला हे मधून नाही पाहत का तुम्ही पंक्चरच नाही राहत. झालं बाबा. नाही तर ट्यूबला फटका होता काय पाटील. ते डायरेक्ट जेव्हा पंक्चर झालं ना आम्ही थोडं तुम्हाला पहिलेच काय विचारलं ट्यूब आहे का ते ट्यूबच जातं डायरेक्ट. मी कमी जेवण त्याला 10-1 वेळेस टाकला असणार. हो टायर बदली ना MRF टायर ओके दिसत पण ते रिंग मध्ये फॉल्ट आहे. ते रिंग चिमटा मारून हे पाहिजे आपलं टायर बघ त्यासोबतच टाकलेलं आहे पाटील आपलं टायर MRF भाई. अजून टॉप अन टिप टॉप अन टिप. तुझी गाडी भाऊ तुझी गाडी. तर भाऊ रिक्कम आता द्यायला सगळ्यांना बक्षोदी. मी आखी गाडी लाल करून ठेवली आहे. काय पुढे लाल करून दिली असती. पाटील तो मैत्री आला. काहीतरी गिरे काय लेडीज काय शिलावडे तर माणूस आहे तो माणूस आहे पण त्याच्याकडे लेडीज आहे ना. तिची मजा घे पाटील कितीला म्हणा मामा काय आहे? नाही रे नाही विषय घेणार थोडा सांग ना. बोलले आपण दुसऱ्याला आपले पोर मारतील आपल्याला. बोचे वाढून टाकले आपले. लांब पोरं. पोरीच रे.
बर्थडे. माय घाले पुढे दुकान मग बोलवा. पास सोड काय 0-0. अरे आपण त्याच्या आयटमला बोलायला आता इथं 0-0 ना रे भाऊ. आयटमला बोलणार आहे. अरे मला स्टोर टाकायचे मला काय तू बोलल्या उद्या पाहिजे फोन स्टोरी टाकायला बोलले त्याच्यात हे थोडी काय बोलल्या नीट येईन त्याच्यात होय तिकडे. थोडं दम्मानी करण सेट कसं गाडीला डॅमेज झाला असतात मग पुन्हा कितीचा खर्च होता पाटील? 3,000 80,000. मामाकडे काही लाईट नाही भाई आज. अरे इधर आना इथे. तर आपल्या भावाचा फोटो काढलाय हे छोटं भाऊ. काही लफडे करायला पाटील इथं. किती वेळ आहे बोलल्या घरातून तो बाई डायरेक्ट गेलाय आत. साधन निघत त्यांच्याकडून. नाही रे भाई काकाने डायरेक्ट घरातून गरम करून आणेल. अरे आपण काय करू चालू आहे. हा मामा किती टाइम लागेल आता जायला आम्हाला? किती टाइम लागेल जायला आता का? 40 किलोमीटर आहे का आता? धन्यवाद सांगितल्याबद्दल. आता नाही तुम्हाला 10 मिनिटं. आणि आपला भाऊ डायरेक्ट 10 मिनिटात डायरेक्ट झापूक. एकदम झापूक झुपूक जाऊ मामा. बस हे मामा म्हटले झापूक झुपूक जायचं. सोन तू माग बस माग. मी बसतो बस समोर बसू आले. मामा म्हटले एकदम झापूक झुपूक गाडी चालवायची. कसं स्विंग. आपण एक काम करू आपला मामा मी दिलं नाही बदलापूरची आम्ही नाही रे आम्ही संभाजीनगर तू करताय. ह्यो अलग पिले रे बाबा. ह्यो याचा बर्थडे हा लंब आहे. जालना बसले. जालना बदनापूर तिकडे नाही जाऊ नये. संपला का? तिकडे संपला की स्विच झाला तिकडेच फेकून द्या. पाटा म्हणते तिकडे ते बंद झालं बंद झालं होतं. बघा बरं का मामा काटे ऍपल हे ऍपल चार्जिंग तेच उतरतं. मामा 3,500 तुम्ही 10 मिनिटं चार्जिंग 1 घंटा चार्जिंगला लावशाल ना अर्ध्या घंट्यात पुरी उतरून जाईल. हो मी एक पिक्चर पाहिला चल 3ला चार्जिंग करायला. नाव तर एक नंबर ऍपल. मामा पण ऍपलची दिवाणी. आपला भाऊ शांत बसेल एकदम. खरं मग कोणच होत बोलायला सांग बरं का? आता कोणाला भाऊ बोलायला एकदम गोडी. काय केलं दगड आहे रे ती पुरे. आता आपण दगडातून आलोय ना. मला ताण आवडलं काही ते टचून बसला मधून खायला ते पुरं पाहतो. पंक्चर वगैरे सगळं काढून झालंय आणि आम्ही निघलोय आता डिलक्स. आणि आता कुणाच्या गाडीवर मी आणि अथर्व आहे आणि कुणा समोर बसलाय डिलक्सवरती आणि प्रेम आणि करण आहे. तर हे बघा इथं थांबले ते आता निघून डबल थांबले. ए भाई काय करायचं चल ना आता. ही कोणती आहे? प्रवेशद्वार. अथर्व भाऊ कांत भाऊ कशी वाटली तुम्हाला माझी ड्रायव्हिंग? चांगली भाऊ. ते कुणाला बरं भाऊ तुमच्या तर पाण्या पावसाळ्याचं वातावरण एकदम. पाऊस वगैरे पडू शकतो. पावसाचं भिजत जायचं आपल्याला. तर आम्हाला भिजत नाही जायचं आहे आणि आम्हाला डायरेक्ट राटकेपट जायचं आहे आणि दर्शन वगैरे करायचं आहे. व्हायला पाहिजे पाऊस नाही यायला पाहिजे साईबाबाच्या कृपा. तुम्ही पण येणं झालं तर शिर्डीला नक्कीच या आणि कृपया करून तुम्ही बसनं किंवा ट्रेननंच या. कारण की गाडीवरले फजिता होती कधी पंक्चर होती काही सांगून होत नाही. चलो निघले.
फायनली आलो आहे आम्ही आता. तर भोजनालयापाशी थांबलेलो आम्ही श्री साई प्रसादालय. तिथं गाडी वगैरे पार्किंगला लावली ना. आता चाललो आहे आम्ही दर्शन घ्यायला. बघा इथं गाडी लावली पार्किंगमध्ये. हे समोर श्री साई प्रसादालय. आणि जाऊ आता दर्शन वगैरे करू. सो आत्ताच थोडं फ्रेश वगैरे झालो आणि चाललोय आता मंदिरात. सगळे हे बघा फ्रेश. गावा चालले. ट्रॅव्हलिंग केली आज 2-2.5 तास एकदम. आणि आता एकदम मस्तपणे दर्शन वगैरे घेऊ आणि तिकडे डबल भोजनालयाला सिगरेट घेऊ. मग काय करायचं भाई. हां भाई चलो आम्ही दर्शन करू. फ्रेश होऊन मस्त वाटते कर भाई तुला. तुला कसं वाटतंय बडे फ्रेश होऊन. एकदम भारी वाटलं होई ठेवून तोंड धुतलं. तोंड धुतल्यावर तर अजून चांगलं वाटलं. मग आता मला का माहिती कुठे आहे ते बेकून बाहेर. पुरा गाडीवर बसून पुरा बोर झालोय. कसं एकदम खतरा बोर. पब्लिक बघा फक्त तुम्ही. आता डायरेक्ट मंदिरापाशी कॉन्टॅक्ट करू. पण आलं आता थोडं सकत बाकी आहे. थोडं जवळ बाकी आहे बघा. चोरी केली अरे ते बोलू गेले बांगून ते काय आम्ही गेट मधात. बघा निघून मागून 2 शूटर आहे आमचे. का म्हणताय ते. हे बघा भाई. आता रे भाई तुला कसं वाटतं इकडे येऊन. चप्पल बाहेर काढू ना. करम भाऊ तुला. दे बोल सायलेंट कर. हे बघा आता इथं आम्ही फोन जमा करणार आहे. आणि फोन जमा करणार आहे तर आता तुम्हाला आज तर काही दिसणार नाही. पण इथपर्यंत तुम्हाला नक्कीच कळालं असेल तर आम्ही कसं आलो आहे. आणि खूप छान वाटतं इकडे येऊन. तर तुम्ही पूर्ण ब्लॉग बघा शेवटपर्यंत. अजून थोडा बाकी एंडिंग. चला भेटूया नंतर थोड्याच वेळ. काय करते भाई आता. मोबाईल जमा करून घेतले. आव्हान आमचं दर्शन वगैरे एकदम रावसमध्ये झालेलं आहे. तर आता आम्ही चाललोय थोडे फोटो वगैरे काढायला. आणि आम्हाला काय भाऊ बाकी काय रे काय म्हणतो बाकी. माझी गर्लफ्रेंड भेटली. हां आता हे बघा चाललोय आम्ही फोटो काढायला. फोटो वगैरे काढू बॅक साईडला. दर्शन वगैरे एकदम रावसमध्ये झालं आहे. काही विषय नाही. फक्त जास्त काही नाही. 1.5 तास लागला दर्शन व्हायला. आज गर्दी नव्हती. शनिवारचा टाईम होता. घेऊन चालला आणि रावस फोटो काढणार आहे आता. आणि फोटो काढणं झाल्यावर डायरेक्ट आम्ही भोजनालय जाणार आहे. श्री साईबाबा प्रसादालय. कसं झांपूक आम्ही स्पेशल फोन काढण्यासाठी आयफोन घेतलेले. काय घेतलंय भाई. आयफोन घेतले भाऊ आपण. ओके चलो. पाटीलची फुल वाचली. काय नाही वाचली. हातर्व पाहिजे. हातर्व कसं वाटतं भाई तुला. एकदम भारी भाऊ. आता जेवण करायसाठी मीठ खाऊन घेऊन जायचं. हे बघा इथं एकदम पब्लिकली. तर आमचं जेवण वगैरे सगळं झालं आहे. तर आम्ही चाललो आहे आता घरी. तर लास्ट सांगतोय आता तुम्हाला की एकदम भारी वाटलं आहे आम्हाला इथं येऊन. आणि खूप आनंद झाला आहे. आणि प्रसादाला पण खूप भारी होतं जेवायला वगैरे. तर तुम्ही पण येताना तर फक्त ट्रेन किंवा बसने या. आणि गाडी वगैरे असेल तर मोठ्या गाडीनं या. ट्रॅव्हल्स नका करू कारण की खूप हाल होते. आमची एक स्प्लेंडर पंक्चर झाली आता.
या त्याला काय विषय आणता रे वडीचा पंक्चर झाली होती. चलो भेटूया नंतर नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तुम्हाला जर ब्लॉग वगैरे आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.